पुढची महत्त्वाची बातमी सांगलीमधून आहे। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरती भटक्या कुत्र्याने हल्ला केलाय। हल्ला केल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालंय। पालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे। तर शहरातील माळी गल्ली परिसरात भिडे गुरुजींवरती कुत्र्याने हल्ला केला होता। रात्री 11च्या सुमारास भिडे गुरुजी एका धारकऱ्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना कुत्र्याने चावा घेतलाय। सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलंय। माझ्या शहरात कुत्रे खूप वाढलेत। आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला। म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत। आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल। या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो। हे सरकारचा म्हणजे कार्य करण्याची पद्धत चांगली आहे। कुठला कुत्रा शोधत आहेत पोलीस याचं अजून मला काही माहिती मिळाली नाही। मी माहिती घेतो। आणि कुत्रा हा खरं म्हणजे प्रामाणिक असतो। तर प्रामाणिक कुत्रा बिचारा आपण त्याचा म्हणतो की प्रामाणिक कुत्रा प्रामाणिक प्राणी आहे। या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला याचा या संदर्भात खरं तर SIT वगैरे लावून चौकशी केली पाहिजे। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। पालघर बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। सफाळे आणि केळवे रोड रेल्वे स्थानकादरम्यान हा बिघाड झालाय। तर डहाणू पर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा यामुळे चांगलीच विस्कळीत झाली आहे। डहाणूकडे जाणाऱ्या लोकल या 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहेत। तर लोकल गाड्या पालघरमधील रेल्वे स्थानकावरती रोखून धरल्या। तर बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येते आणि यामुळे रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झाल्याचं दिसतंय। डहाणूकडे जाणाऱ्या लोकल या 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत। तर ज्या लोकल गाड्या त्या पालघरमधील रेल्वे स्थानकावरती रोखून धरलेल्या आहेत। सफाळे आणि केळवे रोड रेल्वे स्थानकादरम्यान हा बिघाड झालेला आहे। बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही सगळी व्यवस्था जी आहे ती बिघडलेली आहे। त्यामुळे लोकल गाड्या ज्या आहेत त्या पालघरमधील रेल्वे स्थानकावरती रोखून धरल्यात आणि डहाणूकडे जाणाऱ्या लोकल या 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत। राहुल पाटील आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। राहुल, हा नेमका तांत्रिक बिघाड कधी झालाय आणि कधीपर्यंत ही जी सगळी समस्या आहे ती सुटेल? नक्कीच आपण बघायला गेलं तर बिकानेर एक्सप्रेस जी राजस्थानच्या दिशेने जात होती डाऊन मार्गावरून ती साधारणतः 4:15 वाजताच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकावर पास होते। मात्र या बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये केळवे रोड ते सफाळे दरम्यान बिघाड झाला आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेची जी डहाणूपर्यंत धावणारी जी लोकल सेवा आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं। याचा परिणाम जो आहे तो सध्या लांब पल्ल्याच्या गाड्या डाऊन मार्गावरच्या आहेत ज्या गुजरात, राजस्थान आणि दिल्लीच्या दिशेने जातात त्या सुद्धा प्रभावित झालेल्या पाहायला मिळत आहेत। साधारणतः 20 ते 25 मिनिटं ज्या लोकल गाड्या आहेत किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या सुद्धा उशिराने धावतायत। पालघरमधून ज्या प्रवासी आहेत किंवा जे चाकरमानी आहेत जे संध्याकाळच्या सुमारास आपल्या घराकडे परततात त्यांची कुठेतरी गैरसोय झालेली पाहायला मिळते। कारण की विरार ते डहाणू जी लोकल सेवा आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं। 20 ते 25 मिनिटं ही लोकल जी आहे ते सध्या उशिराने धावतायत। सध्या या बिकानेर एक्सप्रेसमध्ये ज्या इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे त्याच्या दुरुस्तीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र ही वाहतूक जी आहे ती कधीपर्यंत सुरळीत होईल हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। निश्चित वाहतूक कधी सुरळीत होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।